गीत शुद्ध करून या चित्त तुझवावा आहे देव तर ह्या सुलभ श्री तुकोबाराय सांगतात, तुला जर तो देव हवा असेल तर तुला एकदम साधा सोपा उपाय सांगतो. जास्त आडीवेडी घ्यायचं काम नाही. एकदम सोपा असेल तर सोप्याचं सांगेल, अवघड असेल काय काम. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुकाराम महाराजांनी आपल्याला सोपा उपाय सांगितला देवप्राप्तीचा. पण एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का, एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर सगळ्यात अगोदर ती गोष्ट आपल्याला आवडावी लागते. आवडावी लागते. ज्या वेळेस एखादी गोष्ट आपल्याला आवडते त्याच वेळेस ती गोष्ट माणूस घेण्यासाठी तळमळ करतो किंवा प्राप्त करून घेण्यासाठी तळमळ करतो. मग आता जर ज्या गोष्टीची माहिती असल्याशिवाय ती गोष्ट आपल्याला आवडत नाही. श्री तुकोबारायसारख्या संत महात्म्यांना देवाची प्राप्ती झाली त्यावेळेस तुकोबारायांना लोक विचारायला लागले की महाराज तुम्ही आम्हाला देवप्राप्तीचा मार्ग सांगायला, सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण तुम्ही देवाला कसं काय जाणून घेतलं, नेमकं तुम्ही भगवंताच्या प्राप्तीकरता प्रवृत्त कसं काय झाले. ते श्री तुकोबाराय म्हणले, श्री तुकोबाराय काय म्हणले नंतर सांगतो, त्याच्या अगोदर मला तुम्ही सांगा. लोक तुमच्या घरी जास्त येतात, माझ्या घरी जास्त येतात, पंढरपूरला लोक जास्त येतात. बोला ऐसा बोला ना. हो अक्का साहेब बोला. लोक तुमच्या माझ्या घरी जास्त येतात का पंढरपूरला लोक जास्त जातात? लोक तुमच्या घरी माझ्या घरी लोक जास्त येतात का आळंदीला लोक जास्त जातात? आळंदीला. तुमच्या आणि माझ्या घरी लोक जास्त जातात का देऊला लोक जास्त जातात? आता मला सांगा, लोक तुमच्याकडे माझ्याकडे काऊन येतात? जेवढे सगळ्या शेजारी बाजाराला माहित आहे ते कशाला येतं आपल्याला, बरोबर आहे की नाही? पण ऐका मला, श्री तुकोबारायासारख्या माणसाला विचारलं, एखाद्याला वारकऱ्याला विचारलं, महाराज तुम्ही पंढरपूरला काऊन जाता, तुम्ही आळंदीला काऊन जाता? ज्यावेळेस आपण जन्माला आलो, जन्माला आल्याबरोबर आपल्याला आळंदी माहित होतं, आपल्याला पंढरपूर माहित होतं का? नव्हतं माहित. मग आपल्याला माहित झालं कसं? आळंदी माहित झाली कशी? मग आपण कशासाठी आळंदीला जातो? कारण का आळंदीला जातो? खरं ज्ञानोबारायांची कीर्ती आपल्या कानावर आहे, तुकोबारायांचं महत्व आपल्या कानावर आलं, पांडुरंगाची कीर्ती आपल्या कानावर आहे म्हणून आपण तिकडे जातो. असं बोलून त्यांची कीर्ती आपल्या कानावर आली म्हणून आपण तिकडे जातो. आणि तिकडे जातो कारण ते आपल्याला प्रेम देतात. ज्ञानोबारी आपल्याला प्रेम देते ना. सगळी वारकरी मंडळी 300 किलोमीटरहून तुमच्या गावात येतात महाराज. तुकोबारायांच्या स्त्री प्रकार मालिकेमध्ये खूप सुंदर प्रसंग आहे. श्री तुकोबाराय म्हणतात, जिजेबाई हो ना येते घरा आमच्या कसाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, काय ज्याचा त्याला नाही धंदा म्हणजे काम धंदा म्हणायचं. म्हणजे एवढे लोक एवढं लांबून येते, त्यांना काय काम धंदा म्हणून येतात, काय काम नाही म्हणून येतात. तुम्ही लोक यांना प्रेम देतात म्हणून हे तुमच्याकडे माने पाचायचा नव्हे आराम करतात. आणि ऐसे येते लोक प्रीतीसाठी. तुम्ही मान देतात आम्हाला म्हणून आम्ही तुमच्याकडे येत नाही, तर तुम्ही आम्हाला प्रेम देतात म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो. माझे ज्ञानोबारे आम्हाला माय देतात, प्रेम देतात, आईचं प्रेम देतात म्हणून लोक आळंदीला जातात. जाऊ द्या, मग आपला चालला. श्री तुकोबाराला विचारलं तुम्ही देवाकडे का जातात? त्या श्री तुकोबारा म्हणतात, अरे कीर्ती आहे कोणीया आलो शरणांगत दासांचे ते हित करत असे. तुकोबारा म्हणले, अरे मी काय येडा आहे का त्याच्याकडे जायला? त्या पांडुरंगाची कीर्ती माझ्या कानावर आली म्हणून मी त्याच्याकडे गेलो. तुका म्हणे मी ऐकून या कीर्ती आणि धरीला आहे हृदया माझे एकांत. श्री तुकोबारा म्हणतात, कीर्ती ऐकून या झालो शरणांगत, दासांचं हित करतो तुला शरण आलेल्या भक्ताचं म्हणून मी तुला शरण आलो. त्याच तुकोबारा नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे कीर्ती काय वानू देवा आणि भक्तांचा पुढावा प्रीत तुझे. पुढावा म्हणजे काय? माझ्या पुढावा म्हणजे काय? एका वाक्यात सांगू. पुढावा म्हणजे पुळका. काय पुळका? आता एखाद्या आईचं लेकरू आहे, लहान लेकरू आहे, लेकराने काही करू दे, किती त्याचा गुन्हा जरी असला आणि घरी जर त्याला भांडायला लागलं तर आईला काय येतं? लेकराचा काय येतो? पुळका येतो. पुळका का? आई आहे ना, ती आई. लेकरू कसं जरी असलं तरी काय येतं? राहिला लेकराचा पुळका येत असतो. तसं तुकोबारा म्हणतात, त्या पांडुरंगाकडे मी गेलो, त्याला प्राप्त करून घेतो का? कारण त्याला काय भक्ताचा
पुळका आहे. अहो तुम्ही दयावंत कैसे कीर्ती तया माझी उशी, तुम्ही दयावंत आहात, कीर्तिवंत आहात, ती कीर्ती माझ्या कानावर आली. चारी वेद ज्याची कीर्ती वा करीती बांधवी तो हाती गवळे याचा. दादा भरपूर चिंता आहे, पण ऐका, पण त्या भगवान परमेश्वराची प्राप्ती करत असताना सगळ्यात मोठं सांगितलं, चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतःकरणाने जर तुम्ही त्या देवाचं भजन केलं तर तुम्हाला देव भेटू शकतो. पण ऐका, परमार्थामध्ये सगळ्यात महत्व स्थान दिलेलं आहे, महत्वाचं ते भावाला दिलेलं आहे. चित्त शुद्ध करून, चित्त शुद्ध तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवढी गोपाळा आहे किंवा भावविना देव नकळणे संदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. म्हणजे परमार्थामध्ये भावाला फार किंमत आहे. भाव म्हणजे काय हो? शुद्ध ज्याचा भाव झाला देव दुर्गी नाही. देव झुकत असतो. भाव म्हणजे एका वाक्यात प्रेम म्हणूया आपण. भाव म्हणजे एका वाक्यात काय आपण प्रेम म्हणूया. प्रेम हा अशी वस्तू आहे, प्रेमापुढं तो झुकतो. देव कुणापुढं झुकत नाही, पण प्रेमापुढं भावापुढं झुकतो. थोडंसं लक्ष करू का? प्रसंग आहे रामायणातला, मुद्दा लक्षात ठेवा. देव कुणापुढं झुकतो? भावापुढं झुकतो. नुसता भाव नाही, शुद्ध भावापुढं झुकतो. प्रसंग आहे रामायणातला. आता इथे सगळ्याचे लग्न झालेले आहेत ना? प्रवीण भाऊ हो तुझं इथे बऱ्यापैकी लग्न झालेले आणि ज्यांचे नसतील झाले त्यांनी बघितलेले तरी आहेत, बरोबर आहे. आता लग्नाच्या मंडपामध्ये आपण नवरदेव नवरीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस चौरंगाचा आणि पाठाचा प्रामुख्याने विचार करतो. ऐका, प्रसंग आहे रामायणातला. सीताई साहेबांचा स्वयंवर झालं. आता विवाहाची वेळ. नवरदेवाची हाईट कशी असते बघताना आपण कसं बघतो? नवरदेवाची हाईट नवरीच्या पेक्षा थोडी उंची जास्त पाहतो. चुकलं काही? नवरदेवाची उंची जास्त पाहतो असं, आणि नवरीची उंची कशी पाहतो आपण? थोडी कमी पाहतो. नवरदेवाची जास्त पाहतो. आणि नवरीला उभा राहायला जो पाठ असतो तो कसा असतो? थोडा छोटा असतो. आणि नवरदेवाला उभा राहायला पाठ कसा असतो? थोडा चौरंग मोठा असतो. म्हणजे नवरदेवाची उंची आधीच उंच, त्यात चौरंग अजून उंच, नवरीची हाईट कमी, पाठ अजूनच कमी, म्हणजे तालुका मोठा जिल्हा लहान, बरोबर का? मग आता सीताई साहेब स्वयंवर झालं. प्रभू रामचंद्र चौरंगावर उभे राहिले. प्रभू रामचंद्रांची हाईट जास्त आणि सीताई साहेबांची हाईट कमी. त्या राहिले उभा पुढं पुढं राणीत का पाटावर उभं राहिले. आता आई साहेबांच्या हातात वरमाला आहे, हार आहे, आणि प्रभू रामचंद्रांच्या हातात पण हार आहे. आता हार घालायची बारी येते. मग प्रभू रामचंद्र सीताई साहेबांच्या गळ्यात हार टाकतात. आता बारी कुणाची आली? सीताई साहेबांची. आता सीताई साहेब प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये हार टाकणार. आता हाईट कशी आहे? जास्त आहे, चौरंग मोठा आहे. प्रभू रामचंद्र उरे, सीताई साहेब हार घातलाय, पण असा हात काय पुराला छाती पडत हात चालला, हात काही घालता येईना. प्रभू रामचंद्र काय वाकायला तयार, राम काय वाकायला तयार. तो काय कलियुगातला राम होता का वाकायला? कलियुगातला राम नव्हता, मारा तो प्रभू रामचंद्र होते. आता तर लगेच ते म्हणतो लगेच घाल, लगेच घाल म्हणतो का? त्याला माहिती आता जर नाटके केले तरी आपण विचार करत आपण बायको इतका आपण करते, मला बायको इतका पुढचा आपण. तुम्ही म्हणता तू कसं काय सांगायला लागला? मोह लग्न झालं मी काय ब्रह्मचारी थोडीच. बायको आपण असं करते ते सहन होत नाही, सांगता येत नाही. ते जर चौथ्याला कळालं म्हणजे आवडत. शेखर महाराज सांगते एका जणाचं लग्न जमत नव्हतं, लग्न जमलं बघ, त्याचं लग्न काऊन जमत नव्हतं? महाराज दिसायला इतका काळा होता तो, म्हणजे किती काळा? डांबरात त्याच्यात काहीच फरक नव्हता. कसं असते, लोकांनी त्याला एक पर्याय शोधून काढला. काळ्या माणसाला काळा म्हणलं की राग येत असतो, बरोबर आहे? काळ्या माणसाला काळ म्हणलं की राग येत असतो, म्हणून त्याच्यावर लोक काय म्हणतात? त्याला सावळा. काय म्हणते? सावळा. काळ्या माणसाला काळा म्हणलं राग येत असतो, लोक त्याला काय म्हणते? सावळा. त्याचं लग्न झालं महाराज. त्याला बायको अशी भेटली की अख्ख्या तालुक्यात त्याच्यासारखी बायको नाही, एकदम गोरी पान भेटली. सरकारी नोकरी मिळून, सरकारी नोकरी असेल कदाचित त्याला, सरकारी नोकरी असेल त्याला भेटली महाराज बायको. ज्यावेळेस मंडपामध्ये गेले ते दोघं जण, आणि दोघं जण ते मधून येत असते असे
लहान लेकर असते म्हणजे आपल्या आमच्या मराठवाड्यात तुमच्याकडे मला माहिती आहे कसं होतं आमच्या मराठवाड्यामध्ये जे बिना लग्नाची मुली असते ना ते अक्षता वाटायला असते आणि जे लग्न झालं ते अक्षता वाटून झाल्याच्या नंतर ते एका कोपऱ्यात उभे असते आणि ते नवर नवरी मधून येत असते 4-5 जणांची चर्चा चालत आहे बिना लग्न व्हायचं अरे एवढं का याचं लग्न झालं ते म्हणते काय हा असा ही अशी याला भेटली कशी भेटली कोणाला त्याला टेन्शन कोणाला जाऊ दे पण त्याच्या मनात प्रश्न असा त्याने ऐकलंय कसं का व्हायला लागलं लग्नाच्या 2-3 दिवसानंतर नवीन लग्नामध्ये ती मस्त स्वयंपाक बिपाक चालूच आहे किचन मध्ये अख्ख्या गावात चर्चा चालू आहे म्हणे काय चालू आहे तू असा मी अशी तुम्हाला भेटली कशी मी एवढा काळा तू एवढी गोरी मला एक सांग तू नेमकं माझ्या फायदा काय मी एवढा काळा दिसतो तरी तुम्हाला पसंत केलं कसं काय ती म्हणजे काय आता झालं गेलं काय वेगळं आता जाऊ दे आता काय बदल थोडीच करता नाही एकदा व्हिडिओ पोस्ट केली की संपला विषय जाऊ दे म्हणे काय हरकत नाही दिलं मला टाळाटाळी केली गोष्टी सरळ काढून दिलं त्याला तो दुसऱ्या दिवशी पुन्हा गेला मला नाही तू सांगत म्हणला मी दिसतो तरी पुन्हा सारखा मी सलमान खान तर नाही दिसत नाना पाटेकर नाही शाहरुख खान तर नाही दिसत असा प्रश्न तो मनातल्या मनात विचारायला तिसऱ्या 4थ्या दिवशी झाला 5 दिवस गेले महाराज मग 2-3 दिवस ऐकून घेतली महाराज ते कसं असतंय मांजर एकदम उंदरावर झडप नाही घाली मांजर उंदरावर एकदम झडप नाही घाली त्या अगोदर अंदाज घे काही मांजरीला 1 महिन्यात अंदाज येतो काही मांजरीला 2 महिन्यात अंदाज येतो काहीला 3 महिन्यात अंदाज येतो काहीला 6 महिन्यात मांजरीचं बघ अंदाज येतो 5-6 दिवस झाले रोज असं विचारत राहिला पण एक दिवस तो आला आणि पुन्हा म्हणला आम्हाला सांगावं का तुला मी दिसतो कुणासारखा काय म्हणलं ठेव कुणासारखा दिसतो आणा इकडे म्हणे वहीत पेन त्यांनी वहीत पेन आणलं आणि अजून एक सांगायचं राहिले त्याला वाचता येत नव्हतं त्याला काय होतं वाचता येत नव्हतं तिने काय केलं ती हुशार होती मला हुशार होती संस्कृतची जाणती होती कदाचित रामणीमध्ये पोरगी असेल काय केलं एक पेन घेतला आणि त्या पेनावर तिने 2 वेळी लिहिल्या कुणी बाई कुणाच्या त्याच्यावर काय लिहिलं मला लक्ष काय विष्णू प्रियचा जनिता त्या प्राशीचा उद्भव निर्मिता तया विरुद्ध वाहन पा त्यासारखी आपण दिसत तुम्हाला कळालं तुम्हाला काय लिहिलं ते लिहिलं त्याच्याकडे दिलं म्हणजे बघा याच्यावर लिहिलंय म्हणजे तुम्ही कुणासारखे दिसता थोडं लक्ष पूर्वक काय कुणासारखे दिसतं त्याच्यावर लिहिलंय म्हणजे मला कळा ना मला विचारावं कोणाला माझा मित्र कोणी मला चांगले वाचते पांडुरंग महाराजाला आला पांडुरंग महाराज म्हणलं बायकोला असं लिहून दिले पांडुरंग महाराज म्हणजे याच्याला सोपं आहे वाचून दाखव म्हणजे ते वाचून दाखवायचं विष्णू या प्रियेचा जनिता त्या प्राशाचा उद्भव निर्मिता त्या घरचे वाहन पहा त्यासारखे आपण दिसत आहोत मला एकटंच हसायला लागले आता जसं हसले एकटंच हसायला लागले मग तो म्हणणार झालं काय हसायला काय नाही म्हणणार लयच अपमान केला म्हणतो बायकोने कसं अपमान केला म्हणलं मी तिला चांगलं विचारतो तू कोणासारखा दिसतो काय दिलं त्याला बी ऐकायचंय ना त्याला काय ऐकू काय दिलं होतं बघा विष्णू हे प्रियेचा जनिता झाले बघ हाय आणि त्याला म्हणते त्याचा अर्थ काय होता बघा आता विष्णू हे प्रियेचा जनिता उत्तर देत चाला विष्णू भगवान विष्णूच्या बायकोचं नाव काय लक्ष्मीच्या बापाचं नाव काय समुद्र समुद्राला प्राशन करणारे कोण आहे अगस्त्य ऋषी मला सांगा अगस्त्यचा जन्म कुठून झालाय कुंभातून आणि कुंभाराच्या घरी वाहन कोणतं असतंय गाढवासारखे दिसतं म्हणते मायच्या किती अपमान झाला असतं आता इथं मी बऱ्याच गाढवासाठी आपण करते ते पण सांगावं नाही आपल्याला ऐका मला त्या पुढे काय चाललं होतं आपलं मला प्रभू रामचंद्र आई साहेबांना आता गळ्यात हार टाकायचा आहे हाईट काय आहे जास्त आहे उंची कशी आहे जास्त आहे आणि शुद्ध भाव सांगतो मग काय करावं राम काय वाकायला तयार नाही
हात घालायचा आहे. काय करावं सगळे लोक आता बघायला लागलेले, सगळे लोक ताटकळलेले, 11 वाजलेले, कधी सोडतंय. मग काय झालं, विश्वामित्र होते तिथे. मग विश्वामित्राने काय केलं, लक्ष्मणाला बोलून घेतलं. लक्ष्मणा म्हणजे इकडे, आता माझ्याकडे बघा बरं तुम्ही, लक्ष्मणा इकडे. आता तिथं समजा इथं इकडं सीताई साहेब आहे आणि इकडं राम आहे, आणि तिकडं कोण आहे, विश्वामित्र आहे. इकडून लक्ष्मणाला बोलून घेतलं विश्वामित्राने, लक्ष्मण इकडे आहे म्हणे. काय, एक काम कर, जा आणि रामाचं दर्शन घेऊन. लक्ष्मण मला काय ते काय वेळ आहे का दर्शन घ्यायचे, लग्न चाललेलं म्हणे, असं तसं जाय म्हणे, ऐक माझं तुझं दर्शन घे म्हणे फक्त. लक्ष्मण गेला. आता लक्ष्मण असा आला बरं, असा आला लक्ष्मण, सीताईचा विध आणि इथं परशुराम आला, डायरेक्ट तिथं वागला. पुन्हा पुढं प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायला लागला. आणि प्रभू रामचंद्राने पाहिलं लक्ष्मण माझं दर्शन घ्यायला लागला, तसं प्रभू रामचंद्रांना लक्ष्मण अरे 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 काय करतो, अशी वागलेले विश्वामित्र लक्ष्मण आहे सगळं टाका म्हणे हार. आता जसे प्रभू रामचंद्र खाली वाकले तसा आई साहेबांनी गळ्यात हार टाकला. आता मला सांगा, प्रभू रामचंद्र कुणासमोर वाकले, भावासमोर वाकले, बरोबर. बरं, भावासमोर वाकले, सावत्र भाव होता का सख्खा भाव होता, शुद्ध भाव, भाव असं आहे. म्हणून भावाला फार मोठी किंमत ठेवा. जर तुम्ही कितीही परमार्थ करत असाल, तुम्ही कितीही गाथा वाचत असाल, पण तुमच्या मनामध्ये जर शुद्ध भाव नसेल तर काही गाढ नाही. अरे मृत्यू जायचा शृंगारीला, गाढ तीर्थ नाहीला, कडू देया मागेला गोळे जायचा. जर एखादं मेलेलं प्रेत आहे, त्या प्रेताला तुम्ही किती जरी मेकअप केला, किती जरी लिपस्टिक लावली, तर त्याला काय अर्थ आहे का, नाही. एखादा गाढ आहे त्याला किती तीर्थामध्ये स्नान घालतात, त्याला काय अर्थ आहे का, नाही. एखादा कडू भोपळा आहे, त्याला किती जरी तुम्ही गुळामध्ये मारलं तर ते गोड होणार आहे का, नाही. तसं तुम्ही किती परमार्थ केला, पण तुमच्या मनामध्ये जर शुद्ध भाव नसेल तर देव आपल्याला भेटू शकत नाही. तुकाराम म्हणतात, चित्त शुद्ध करून भाव एकांतकरणाने तू जर देवाचं भजन केलं तर तुला 100% देव भेटणार आहे आहे आहे. तुकोबाराने खात्री दिली बरं का, आता खात्री दिली. आणि हे हा उपाय करत असताना जर तुम्हाला देव भेटला नाही